सर्व विद्यार्थ्यांचं टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा, तुम्हा सर्वांचं नुकतंच स्वच्छता निरीक्षक या पदाची जी आहे पदवी जी आहे तिचा निकाल लागला. सर्व विद्यार्थी पास पण झाले. ओके, पास झाल्यामुळं आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पात्र आहे. बरोबर, स्वच्छता निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, ज्याला इंग्लिशमध्ये MPW म्हटलं जातं, आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच त्याचा MPW असा उल्लेख केला जाईल. आजचा व्हिडिओ ओन अँड ओनली अभ्यासक्रम काय आहे 2023चा, ओके, ज्यावेळेस आली होती त्यावेळेस डिक्लेअर केलं होतं, आणि अभ्यासाची दिशा काय असली पाहिजे, ओके, त्या अनुषंगाने आणि टू द एक्झाम पॉईंट विथ क्वेश्चन पेपरचं प्रॉपर ॲनालिसिस करून मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK आणि सामान्य ज्ञान, त्यानंतर तांत्रिक, या सर्वांचा जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे विथ प्रूफ जे आहे ते पाहणार आहोत. ॲक्च्युली ही सर्व प्रश्नपत्रिका जी आहे आपल्या आरोग्य विभाग मेंटरशिप अर्थात MPWच्या 149 रुपये, आत्ताच्या कंडिशनला जर असेल 149 तर ओके, जर जॉईन केलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला 249 रुपये मिनिमम दिसेल आणि मॅक्झिमम 499 दिसेल. ओके, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत, झालेली प्रश्नपत्रिका 100% विश्लेषणसह अपलोड करणार आहे आणि संभाव्य प्रश्न जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. ओके, तलाठी जर तुम्ही भरणार असेल तर A1 क्वालिटीची टेस्ट सिरीज, ओके, घटकनिहाय आणि विषयनिहाय ते तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. जास्त काही याच्यात वेळ घालायचा नाही आपल्याला, परंतु तुम्ही दुसरीकडे 3-3 हजार 4-4 हजार खर्च करताय तर इथं 199 रुपये तलाठीसाठी खर्च करायला अडचण नाही आणि डिसअपॉइंटमेंट होणार नाही याची शाश्वती देतो. आरोग्य विभाग तर आपल्या महाराष्ट्रात नावच आहे, हे तुम्ही पाहिलेलं आहे. ओके, तर मग आता अभ्यासक्रम आणि अभ्यासाची दिशा काय पाहिजे त्या अनुषंगानं पाहायचं आहे आपल्याला. सर्वप्रथम आपण अतांत्रिक अभ्यासक्रम पाहणार आहोत आणि या अतांत्रिक अभ्यासक्रमाचा वेटेज किती होता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम अतांत्रिक अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला एक लक्षात घ्यायचे आहे, त्यामध्ये 4 विषय कन्सिडर केले जातं. एक तर मराठी, त्यानंतर आपलं इंग्लिश नेहमीचं, त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग देखील तुम्ही म्हणू शकता, इथं वेगळं नाव दिलेलं आहे. ओके, मराठी, इंग्लिश, मॅथ अँड रिझनिंग अँड जनरल नॉलेज असं म्हणलेलं आहे. ओके, ह्यावेळेस थोडासा एकदम एक वेगळा पॅटर्न जो आहे तो इथे तुम्हाला थोडा वेगळा दिसून जाईल. आणि जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे इंग्रजीचा, तो इंग्रजीचा अभ्यासक्रम बघा. सर्वप्रथम त्यांनी स्पष्ट A पार्ट दिलेला आहे आणि ग्रामर हा म्हणलेला आहे. आता ॲक्च्युली ग्रामरमध्ये त्यांनी सिनोनिम, अँटोनिम्स, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स असा उल्लेख केलेला आहे. ऑलरेडी हे जे पार्ट आहे हे स्पेलिंगपर्यंतचा हा वोकॅब्युलरीचा पार्ट असतो. ओके, परंतु देत असताना त्यांच्याकडून चुकी झाली का टायपिंग मिस्टेक झाली हे मला माहीत नाही, परंतु त्यांनी असा उल्लेख केलेला आहे समानार्थी शब्द. ओके, समानार्थी शब्द थोडक्यात लक्षात घ्या, व्याकरण आहे आणि शब्दसंग्रह आहे. त्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला असतील. ओके, त्यानंतर स्पेलिंग एरर जी आहे ज्याला म्हणतो आपण, एखादी स्पेलिंग दिलं जातं चुकीचं जे आहे उच्चार, आणि पंक्च्युएशन म्हणजे ज्याला मराठीमध्ये विरामचिन्ह आपण म्हणतो, अशा प्रकारे ग्रामरमध्ये त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे, एक लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर वोकॅब्युलरी अर्थात शब्दसंग्रह, इंग्रजीच्या कुठल्याही भागामध्ये 25 प्रश्न असतील, 15 प्रश्न असतील की 5 प्रश्न असतील, त्याचा वेटेज जर विचार केला तर 50% to 60%, 50 to 60% वोकॅब्युलरी कव्हर करत असतं. हे पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो. ओके, वोकॅब्युलरीमध्ये दिलेला आहे म्हण, आयडम्स, म्हणीचा वापर कसा करायचा आहे, म्हणीचा वापर आणि वाक्यप्रचाराचा वापर कसा करायचा आहे आणि त्याचा जो अर्थ आहे आणि एक्सप्रेशन, भावना कशा आहेत त्या गोष्टीबद्दल अभ्यासक्रमात प्रश्न येऊ शकतात असं त्यावेळेस अभ्यासक्रमात दिलेले आहे. प्रत्यक्ष काय प्रश्न आले होते हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे टॉपिक. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स, म्हणजे गाळलेल्या जागी अचूक शब्द जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे, अशा प्रकारचा तो अभ्यास सिलेबस आहे. आणि सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, वाक्यरचना. ओके, त्यामध्ये सिम्पल सेंटेन्स तुम्हाला माहीत आहे, सिम्पल सेंटेन्स येतं, त्यानंतर सेंटेन्स, त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स यांचा समावेश होत असतो. अर्थात तुम्हाला ह्या 5, आता ह्याला इंग्रजीला वेटेज किती आहे तर 5 क्वेश्चन्स, ओके, 5 क्वेश्चन्स अँड 10 मार्क्स अशा प्रकारचा जो अभ्यासक्रम या MPWच्या अभ्यासक्रमाला तुम्हाला नमूद असणार आहे किंवा आहे. आणि त्याचप्रमाणे 2023च्या परीक्षेत प्रश्न आले होते. आता 2023च्या परीक्षेत नेमका कोणता प्रश्न आला होता
आणि 5 प्रश्न ते कशावर होते ह्याची सगळं जे आहे इत्थंभूत माहिती आपण पाहणार आहोत. ओके, पहिला जो प्रश्न होता तो प्रोवर्बवर होता. ओके, वाक्यप्रचारवर होता. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोवर्ब टू मॅच द गिव्हन सिच्युएशन. म्हणजे तुम्हाला एखादी सेंटेन्स दिलं होतं आणि त्याचं जे आहे एक वाक्यप्रचार निवडायचा होता. ओके, चूज अप्रोप्रिएट वर्ड, एक अचूक वाक्य जे आहे ते निवडायचं होतं तुम्हाला त्या वाक्यामध्ये. आता ह्याचे प्रश्न वगैरे सगळं मेंटरशिप प्रोग्राममध्ये दिलेलं आहे आणि याचे सगळं प्रश्नाचं विश्लेषण देखील आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. आता तांत्रिकचं सर्व विश्लेषण पाहिलेलं आहे, अतांत्रिकचं देखील पाहणार आहोत. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त प्रश्न कशावर होते ते सांगायचं आहे आणि तोच उद्देश आहे आपला. आणि अभ्यास काय करायचा, सिनोनिम समानार्थी शब्दावर प्रश्न होता. त्यामध्ये समानार्थी शब्द कोणता होता तर ते कंपॅशनचं समानार्थी शब्द काय आहे असं विचारलं होतं, ज्याचा समानार्थी शब्द काइंडनेस असा होता. ओके, त्यानंतर मनी यावर प्रश्न होता, म्हणजे मनीवर प्रश्न होता आणि तुम्हाला एक प्रश्न दिलं होतं आणि त्याच्यातून अर्थ काय मनीचा ते काढायचं होतं. केम काय म्हणलं होतं तिथं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम इन द फॉलोइंग सेंटेन्स. तुम्हाला एक सेंटेन्स दिलं होतं आणि त्यात तुम्हाला त्याचा अर्थ शोधायचा होता, अशा प्रकारची ती रचना होती. त्यानंतर अँटोनिम म्हणजे काय होतं, विरुद्धार्थी शब्द होतं आणि त्या विरुद्धार्थी शब्द लुसिडचा विरुद्धार्थी शब्द कोणता असं विचारलं होता. लुसिड साधं सोपं आहे, सरळ असं होतं, त्याचं विरुद्धार्थी शब्द कन्फ्युजिंग अशा प्रकारचं होतं. ओके, हे अशा प्रकारचे 5 प्रश्न होते. आता तुम्हाला अभ्यास नेमका काय करायचं हे बघा. तुम्ही जे सर्वसामान्यपणे जे पुस्तक वाचता तेच पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे, परंतु पॅटर्न जे आहे ते समजून घ्यायचे आहे. अर्थात हेच पॉईंट 5 वाचायचे का, अगोदर प्रायोरिटीला तुम्ही हे देऊ शकता, पण तसं नाही. तुम्हाला जो वरच्या बाजूला उल्लेख केलेला आहे वाक्यरचना, सिंपल सेंटेन्स त्याचा म्हणजे सिंपल कॉम्प्लेक्स, फिल इन द ब्लँक्स. ओके, आणि त्यानंतर शब्दसंग्रहाला जास्त फोकस करा आणि ग्रामर जे आहे ते बेसिकला फोकस करायचे आहे. अर्थात याच्यामध्ये 5 जरी मुद्दे त्यांनी दिलेले असले परंतु त्याच्यामध्ये संपूर्ण इंग्रजी आहे तो सामावलेला असतं. त्यामुळे तुमचं जे इंग्रजी पुस्तक आहे ते वाचायचं आहे. आणि मार्क्स किती पाहिजे तर कृपया मित्रांनो 5 पैकी 5 प्रश्न बरोबर आले पाहिजे, म्हणजे याचा अर्थ 10 पैकी 10 मार्क तुम्हाला पडतील. ओके, 100% पाहिजे, त्यात काही शंका नाही. ओके, आता प्रत्येक वेळेस असं का म्हणतात सर वाटत असेल, तुम्ही क्वेश्चन पेपर बघू शकता. तुम्हाला मी ते आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये जे आहे त्यामध्ये ती क्वेश्चन पेपर उपलब्ध करून दिलेले आहे. ओके, तो पॅटर्न बघू शकता तुम्ही. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, ते प्रश्न झाले. आता आपला विषय आहे मराठी विषय. मराठी विषयामध्ये पण त्यांनी परत मराठी व्याकरण शब्द दिलं आणि काय केले त्यांनी परत इंग्रजीमध्ये जशी चूक केली तसंच केलं. वाक्यरचना दिलेला आहे, शब्दार्थ दिलेला आहे, प्रयोग, समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द याने व्याकरणमध्ये कन्सिडर केलेलं आहे. ओके, अर्थात हे सोपं पॅटर्न होता आणि म्हणजे मला आउट ऑफ मार्क पाहिजे होतं. ओके, आउट ऑफ मार्क्स हे या सेक्शनमध्ये, नॉन टेक्निकलच्या सेक्शनमध्ये हवे असं माझा आग्रह आहे. त्यामध्ये जी के हा जो आहे, जी के हा अपवाद आहे, खूप म्हणजे आउट ऑफ द सिलेबस किंवा आपण कव्हर करू शकत नाही किंवा एवढी एनर्जी वेस्ट करणं हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य वाटत नाही असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. त्यानंतर भाषा सौंदर्य या नावाखाली त्यांनी अभ्यासक्रम दिलेला आहे. उपमा, अलंकार आणि म्हणी, वाक्यप्रचार यांचा अर्थ व उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक व योग्य जोडायला हवा असा प्रश्न त्यांनी जो आहे तो कव्हर केला होता. आता MPWच्या पेपरमध्ये 5 प्रश्न होते आणि 10 गुण होते. ओके, गुण होते 10, प्रश्न संख्या 5. पहिला प्रश्न त्यांनी विशेषणावर विचारला होता, दुसरा प्रश्न समानार्थी शब्दावर, तिसरा प्रश्न वाक्याचे प्रकार ओळखायचे होते, चौथा प्रश्न होता काळ. ओके, अशा प्रकारे 5वा जो होता पुस्तकाचे लेखक आणि 5 जे लेखक होतं जे तुमच्या व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक जे कोणाचं आहे, व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचं आहे असं विचारलं होतं आणि हे प्रसिद्ध पुस्तक आहे आणि हे रिपीटेड प्रश्न आहे. याचं उत्तर होतं पु ल देशपांडे. आता तुम्हाला पहिला प्रश्न कशावर होता मी नाही सांगितलेला, विशेषण. मग विशेषण जे होतं तुम्हाला एक वाक्यरचना दिलं होतं की बा आभाळात असं कंसात लिहिलं होतं, पांढरे शुभ्र ढग तरंगत होते. आता मला सांगा आभाळात हे जे आहे पांढरे शुभ्र नेमकं काय आहे कंसात दिलेलं, अर्थात विशेषण आहे. हे दोन्ही जे प्रश्न होते ते सोपे होते,
एक्झॅक्टली सोपे होते, त्याच्यामुळे इथं चुकायला नाही पाहिजे. त्यानंतर आणखीन त्याच्यापेक्षाही कहर म्हणजे एवढा सोपा प्रश्न, सवंगडी. सवंगडी याचा समानार्थी शब्द विचारला होता, जो पर्यायामध्ये तुम्हाला मित्र होता. आता 3 तर उत्तर पाहायला आपण सोपे होते, मान्य करता, यात काही डाऊट नाही. त्यानंतर चौथा जो प्रश्न होता, तिसरा जो प्रश्न होता तो वाक्याचे प्रकारवर होता. आणि वाक्य जे दिले होते त्यांनी, तरुणांनी ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा असा होता. आणि हे जे वाक्याचे प्रकार विचारायचे तुम्हाला, हे आज्ञार्थी वाक्य आहे का हो? आज्ञार्थी वाक्य तर अजिबात नाही. ओके, आज्ञार्थी नाही आहे. संकेतार्थी आहे का? नाही आहे. ओके, स्वार्थी आहे का? अजिबात नाही. आणि जो आणखीन एक प्रकार आहे जो विद्यार्थी वाक्य प्रकार जो आहे तो आहे. म्हणजे हे जर तुम्ही मराठी व्याकरण असले तर 4 पैकी 4 प्रश्न बरोबर येतातच आलेच पाहिजे. ओके. आणि जो चौथा प्रश्न होता तो काळावर होता आणि काळ ओळखायचा होता आणि सोपा प्रश्न होता. ती वाक्यरचना मी तुम्हाला इथे लिहून देतो. चला बघा, तर प्रश्न काय होता ते मी सांगतो फक्त, आणि काळ ओळखायचे तुम्हाला. मी चित्रपट काय आहे? बघत आहे. मी चित्रपट बघत आहे. मग आता मला सांगा, हे जर तुम्हाला विचारलं की नेमकं कोणता काळ आहे, एकतर पर्यायामध्ये रीती वर्तमान काळ दिला होता, साधा भविष्य काळ दिला होता, अपूर्ण वर्तमान काळ दिला होता आणि पूर्ण भूतकाळ दिला होता. सरळ हे जे आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे. अपूर्ण वर्तमान काळ. ओके, अपूर्ण वर्तमान काळ. 5 पैकी 5 मार्क्स आले का नाही हे सांगा तुम्ही. इंग्रजीचं बी कन्सिडर करा आणि हे मराठीचं बी कन्सिडर करा. ओके, विषय संपला. इथंपर्यंत जे आहे ते प्रॉपरली मी सांगितलेलं आहे. ह्याच्यात काही चुकीचं वाटत असेल तर कृपया हा जो संपर्क क्रमांक आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आणि कमेंट बॉक्समध्ये देखील तुम्हाला जे वाटत असेल, टीकात्मक गोष्टी बोलावं. ओके, समजलं? हे एवढा 5 प्रश्न होतं. त्यामुळं टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोन्ही व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आणि अभ्यास काय करायचा आहे, आता मराठीचा अभ्यास काय करायचा आहे, तुमच्याकडे जे पुस्तक असेल ते सर्वच पुस्तक तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ओके, सर्वच पुस्तक एकदा वाचायचं आहे म्हणजे आहे. समजलं? पुन्हा एकदा सांगतोय, सर्वच मराठी व्याकरणचं पुस्तक वाचायचं आहे. त्यात फोकस काय करायचं आहे, जी शब्दसंग्रह आहे त्याकडे करायचं आहे फोकस. बाकी व्याकरणला कन्सेप्च्युअल डाटा क्लिअर करायचा आहे. दुसरी महत्त्वाचा मुद्दा, एमपीसी नाही, TCS पॅटर्न असो की MPC पॅटर्न असो, तुमच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये आता आपण तांत्रिकचंच ठेवलं होतं, परंतु नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो एक पोर्शन करून आपण तुम्हाला विषयनिहाय टेस्ट देऊ. अशा प्रकारे जवळपास 1000 ते 2000 प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करू, परंतु तांत्रिकचं बऱ्यापैकी आपण तिथं देत आहोत. म्हणजे मुद्दा काय, माझा फोकस काय, 90+ स्कोअर आला पाहिजे. बघा, तलाठीची जाहिरात आलेली आहे, तुम्ही पाहताय तिथं 10 लाख विद्यार्थी कुठं आणि 10,000 विद्यार्थी कुठं, या दोघांची तुलना होऊ शकत नाही. तिकडे जरी 1700 जागा येत असल्या तरी आपल्या जागा SIच्या आणि MPWच्या म्हणून साधारणपणे 1000च्या जवळपास समथिंग जागा होतच असतात. ओके, जसं वेगवेगळ्या महानगरपालिका फॉर्म तुम्हाला भरपूर भरावं लागेल, वेगवेगळ्या महानगरपालिका, नगर परिषद आणि सार्वजनिक आरोग्य विभाग. ओके, म्हणजे 10,000 विद्यार्थ्याला 1000 जागा आणि 10 लाख विद्यार्थ्याला 1700 जागा, ह्या गोष्टीची तुलना करून तुमचं अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा जो होता जनरल नॉलेज, ज्याला आपण सामान्य ज्ञान असं मराठीमध्ये नामाभिधान किंवा आपण बोलत असतो, तर त्यामध्ये त्यांनी अभ्यासक्रम जो दिलेला आहे, करंट अफेअर्स दिलेला आहे. त्यामध्ये भारत चालू घडामोडी आणि महाराष्ट्र राज्य चालू घडामोडी असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यानंतर इंडियन हिस्ट्री, ओके, सिव्हिलायझेशन. इंडियन हिस्ट्री म्हणजे हे एवढ्यापुरतं नाही, तर जास्तपणे विचारायला गेलं तर प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिकसह याच्यामध्ये सर्व गोष्टीचा आधुनिकसह महाराष्ट्राचा इतिहास देखील कव्हर होत असतो. परंतु याचं जे आहे त्याच्यामध्ये प्राचीन इतिहास कव्हर होत असतं. आणि याच्यासाठी तुम्ही ना सरळ मागील झालेल्या प्रश्नपत्रिकाच अभ्यास करा GKच्या सेक्शनसाठी. आणि तुम्हाला विजयपथ पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे, विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं जे TCS IBPS वर्गीकृत प्रश्नसंच आहे, परीक्षा TCS मार्फतच होणार असेल तरची ही गोष्ट आहे, नसेल तरीही वाचू शकता, कारण GK हा रिपीटेडचा पोर्शन आहे. ओके, मोस्टली तर परीक्षा TCS घेऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे, कारण आत्ता गटकामध्ये तलाठी आली परंतु त्याचा उल्लेख आरोग्य विभागाचा नव्हता. विजयपथचं TCS IBPS ऑनलाईनर स्वरूपात हेच पुस्तक वाचायचं आहे. 5 मार्काला आहे. विनाकारण हेडॅक किंवा एनर्जी जी आहे ती दुसऱ्या विषयाकडे
डायव्हर्ट करू नका, कारण जिथं जास्त एफर्ट करून स्कोर येतो तो आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या जी केमध्ये मी कुठं तुम्हाला आउट ऑफ अपेक्षा करत नाही. 3 ते 4 मार्क जरी आले तरी हे सफिशियंट आहे. 5 पैकी 5 मार्क कधी येतात की 100% वाचण्यात आलं तर, आणि तो विषय हे खूप आहेत. ओके. त्यानंतर इंडियन जिओग्राफी दिलेला आहे, भारताचा भूगोल. भारताचा भूगोलवरच जास्त प्रश्न येतात, तर ते सगळे तुम्ही PYQच वाचायचे, अगोदर PYQ वाचायचे, जे मी 2 पुस्तकं नमूद केलेले आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आणि विजयपथ पब्लिकेशनचं जे TCS IBPS वर्गीकृत पुस्तक आहे, एक विजयपथ पब्लिकेशनचं TCS IBPS आणि स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं जे आहे, ओके, TCS IBPS प्रश्नसंच वर्गीकृत, ते दोन्ही म्हणजे ह्याच्यामधून तुम्हाला काय होऊन जाईल, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान ते कव्हर होऊन जाईल. आणि विजयपथमधून GK जे आहे एकूण जवळपास 20 ते 25 हजार प्रश्न जे आहेत ते PYQ, रेल्वे ग्रुप डी हे सगळेच किंवा TCSचे आत्तापर्यंत झालेले सगळेच कव्हर होऊन जातील. आणि ह्याच्या मार्फत TCS स्मार्ट स्टडी मार्फत तुम्हाला ते परीक्षेचा पॅटर्न, गणित, बुद्धिमत्ता कव्हर होऊन जाईल. ओके. 5-5 मार्काला आहे म्हणून हे 2च पुस्तक. त्यानंतर भारताची राज्यघटना, रिपीटेड प्रश्न हे असंख्य आहेत, त्यामुळे इथं लोड घ्यायचं नाही, पुन्हा एकदा तेच करायचे आहे, परंतु जास्त वाचायचं नाही. आणि जनरल सायन्समध्ये तुमचं जनरल सायन्समध्ये विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे आलं, परंतु इथे एक मोठा ट्विस्ट आहे, ते आता तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये दिसेल. आणि स्पोर्ट्स आणि कल्चर, TCSचा एक पॅटर्न जो आहे आवडता पॅटर्न, तो म्हणजे स्पोर्ट्स अँड कल्चर. ओके. त्याच्यामध्ये विचारतं की अमुक खेळाडू हा कोणत्या क्रीडा प्रकारशी निगडीत आहे, किंवा कोणत्या खेळाडूनं भारतातील पहिलं सुवर्णपदक ऑलिम्पिकमध्ये जिंकलं, अशा प्रकारचे ते प्रश्न येतात, जे तुम्हाला विजयपथच्या पुस्तकात एकदम टू द पॉईंट मिळून जातील. ज्यांनी अगोदर वाचले तुम्हाला माहीत आहे, TCS IBPS. आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये टॅग केलेलं प्रोडक्ट तुम्हाला ते दिसून येईल. ओके. कपिल काळकेकर लिखित, ओके, 3री आवृत्ती, आणि मी स्वतः विकास चंद्रकर असं दोघं मिळून ते पुस्तक जे आहे ते आपण रेडी करून दिलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आणि महाराष्ट्र सर्व्हिस ॲक्ट 2015. तुम्हाला एक शब्द देतो, हे जे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट आहे त्याचे नोट्स हा मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला मिळून जातील, परंतु नोट्स हे फक्त वाचायला मिळतील. आणि ह्या दोन्हीची जी PYQ आहेत, PYQ प्लस MCQ ऑलरेडी आपल्या MPWच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये उपलब्ध केलेला आहे. आणि ह्या परीक्षेत जे आहे एक प्रश्न जे आहे ते RTS विचारण्यावर आला होता. तुम्हाला माहीत असून देखील ते जर अभ्यास केला नाही ते चूक तुमची आहे. ओके. याच्यात परीक्षेचा नाही. आणि पेपर परीक्षेला धरून होता, तर 1% पेपर हा परीक्षेला धरून होता. कुठल्याही प्रकारचा आउट ऑफ द बॉक्स एकही प्रश्न नव्हता. म्हणून अगोदर सिलेबस प्रश्नपत्रिकेला धरून अभ्यास करायचे, आणि जे सांगतोय ते करा. चुकीचं जर वाटत असेल तर तुम्ही 100% मला क्रॉस व्हेरीफाय करून प्रश्न विचारू शकता. ओके. आता हे झाला अभ्यासक्रम नेमका काय होता. त्यानंतर आणखीन एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. ह्याचा अर्थ एकच सांगतो तुम्हाला, संगणक जो आहे तो अभ्यासक्रम तुम्हाला आहे, बस एवढंच सांगू शकतो. म्हणजे तुम्हाला GK म्हणजे किती मोठं आहे बघा. GK तुम्हाला कमीत कमी MP सारखा अभ्यास करायची गरज आहे का, नाही, करू बी नका. ओके. ह्याचे देखील प्रश्न मी तुम्हाला ह्याच्यामध्ये देतो. आणि संगणकाच्या नोट्स देखील जे आहेत ते तुम्हाला मोबाईलवर वाचण्यासाठी अवेलेबल करून देतो. त्याच्यावरती किती प्रश्न आला होता, एक प्रश्न आलेला होता. ओके. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला वेळ असेल तर ही GKचा जो पोर्शन आहे तुम्ही जास्त वाचू शकता, परंतु माझे आग्रह काय, मराठी, ओके, मराठी, त्यानंतर आपलं गणित आणि बुद्धिमत्ता, त्यानंतर इंग्रजी, ओके, व्होकॅब्युलरी, हे 3 विषय म्हणजे एक ढाच्यात ठरलेला आहे त्याचं. आणि ह्या 4 विषयाचा बाप जो आहे तो म्हणजे 80 प्रश्न, ओके, 160 गुणाला असलेला तांत्रिक. भाई सगळ्यात मॅटर करतो आणि रिझल्ट ठरवतो हा, परंतु कुठलाही प्रश्न कुठलाही अवघड नाही. त्यामुळे ही 4 विषय वाचायचे आहे. 4 विषयाला कंटेंट तुम्हाला मी उपलब्ध करून दिलेला आहे, PYQ देखील करून देणार आहे. प्रश्न वाचणं आणि प्रश्न सोडवणं यात जमीन आसमानचा फरक आहे. ओके. ते सांगतोय. ओके. आता प्रश्न बघू. 2023ला MPW परीक्षेत कसे, पहिला प्रश्न होता चालू घडामोडी, आणि त्या चालू घडामोडी होतं राष्ट्रीय हरित हायड्रोजन धोरण. याच्यावरती ते प्रश्न होतं, राष्ट्रीय हरित हायड्रोजन धोरण मिशन अंतर्गत भारत हा 2030 पर्यंत किती प्रमाणात हरित हायड्रोजन तयार करू इच्छितो. अर्थात ज्याला वाचण्यात आलं तेच उत्तर देऊ शकलं असतं. ओके.
5 दशलक्ष जे मेट्रिक टन जे आहे ते टार्गेट होतं. आता ह्याच्यात उत्तर आलं वाचण्यात आलं तर ठीक आहे, परंतु निगेटिव्ह नसल्यामुळं काय होतं, हे सोडायला काय अडचण नव्हती. त्यानंतर 2011च्या जनगणनेवर प्रश्न होता, सेन्सेसवर प्रश्न होता आणि त्यातल्या त्यात अनुसूचित जमातीची अर्थात शेड्यूल्ड ट्राईबची टक्केवारी सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे, तर ती लक्षद्वीप या राज्यामध्ये, त्यावर ते प्रश्न होता. ओके, हे देखील तुमच्या वाचण्यात आला असेल तर ओकेच. त्यानंतर सोपा प्रश्न जो होता तो दुसरा सोपा प्रश्न मी म्हणू शकतो, तो म्हणजे संगणकावर प्रश्न होता. आणि त्याच्यात काय होतं, संगणक कशाद्वारे ओळखलं जातं आणि संगणक हे IP ॲड्रेसद्वारे ओळखलं जातं. ओके, IP ॲड्रेसद्वारे. हे प्रश्न सोपा होता, ज्याने एकदा दोनदा संगणक वाचले त्यावर होता. ओके, त्यानंतर तुमचा जो चौथा जो प्रश्न होता जो मी म्हटलं RTS वर. ओके, RTS ॲक्ट 2015चे मी सगळे नोट्स मेंटरशिप प्रोग्राममध्ये अपलोड करून देणार आहे. PDF मिळणार नाही, परंतु त्याचे टेस्ट वगैरे आहेत ते तुम्हाला मिळून जातील. ओके, हे वाचायला तुम्हाला मिळून जाईल नोट्स आणि 1 नंबर आहेत, काहीच डाऊट नाही. फक्त मला 4 दिवस वेळ द्या, काहीच नाही. म्हणजे तुम्हाला ती लँग्वेज जी आहे लॉची लँग्वेज लुसिड लँग्वेजमध्ये करून दिलं आहे, कॉन्फिडन्स आहे मला त्याचा. आणि त्याच्यात मी एकदम सोपा प्रश्न होता की बा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार सेवा हक्क अधिनियमासाठी मुख्य आयुक्तांची नियुक्ती कोण करत असतं, आणि मुख्य आयुक्ताची नियुक्ती कोण करत असतं, महाराष्ट्र संदर्भाचा जो असल्यामुळे राज्यपाल करतो ते. ओके, त्यानंतर शेवटचा जो प्रश्न होता तो होता मध्ययुगीन मिडिवल हिस्ट्रीच्या संदर्भात. मध्ययुगीन भारताचा इतिहास. तंजावर येथील बुद्धेश्वर मंदिर कोणत्या चोळ सम्राटाने बांधलेलं आहे, सॉरी प्राचीन म्हणा किंवा मध्ययुगीन म्हणा, तर त्याचं उत्तर आहे राजराजा 1 यांनी बांधलेलं आहे. जड जातं, परंतु काय करणार आहे आपण, TCSचा पॅटर्नमध्ये तेच आहे. जर पेपर पॅटर्न TCS असेल तर मी जे व्हिडिओमध्ये बोलत आहे ते 101% तुम्हा सर्वांना लागू पडणार आहे. ओके, 101% विनाकारण जेव्हा मी काहीतरी वेगळं बोलतोय काहीतरी वेगळं सांगतोय अशातला भाग नाही. तुम्ही MPWचा क्वेश्चन पेपर बघा. बरं, आपल्यासमोर जे वाढवून ठेवलेलं आहे, भूक लागली असेल तर ते पूर्ण करून घ्यायचं आहे. पुन्हा एक्स्ट्रा तुम्हाला काही करायचं असेल तर ते दुसरं बघायचं आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ही झाल्यानंतर करायची आहेत, हे वारंवार सांगितलेलं आहे. आणि आरोग्य विभाग तांत्रिक डायरी जी 6वी आहे ती देखील येणार आहे. त्यात देखील तुमचे बरेच डाऊट जे आहेत ते क्लिअर होणार आहेत. त्यामुळे आता त्यानंतर शेवटीचा भाग आहे सेक्शन नेम लॉजिक ॲबिलिटी. इथं लय मोठा ट्विस्ट झालेला आहे. एकतर दिलेला अभ्यासक्रम वाचतो मी, ॲप्टिट्यूड टेस्ट बेसिक अरिथमॅटिक, म्हणजे ॲप्टिट्यूड म्हणजे बुद्धिमत्ता, त्यानंतर अंकगणित, मॅथमॅटिक्स, न्यूमेरिक, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिक असं दिलेलं आहे त्यांनी. ओके, आणि इथं जे आहे इथं मोठा ट्विस्ट काय, हे जे आहे ओके हे जनरल सायन्स म्हणलं आणि ॲप्टिट्यूडमध्ये दिले त्यांनी, आणि ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट सायन्स, आणि इव्हन त्याच्यावर प्रश्न देखील पडले. याच्यावर काय होते 5 प्रश्न. ओके, म्हणजे हा एक प्रकारचे GKचा पोर्शन त्याच्यामध्ये टाकले. प्रश्न टाकले का एक्झॅक्टली प्रश्न त्यांनी दिले, ह्याच्यावर देखील 5 प्रश्न आणि 10 गुण होते. त्यात 5 प्रश्न 10 गुणपैकी किती प्रश्न या जनरल सायन्सवर होते, तर 3 प्रश्न होते. म्हणजे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता होतच किती, 2 मार्काला. ओके, फक्त कॅलेंडरवर एक प्रश्न होता ना अपूर्णांकावर, बाकी रसायनशास्त्रावर प्रश्न होता आणि फिजिक्सवर होता आणि मानवी रक्ताभिसरण संस्थावर होता. आणि इव्हन म्हणजे हे तिन्ही प्रश्न एकदम सोपे होते. पाण्याच्या द्रावणातील ॲसिडचे काय होते, तर हायड्रोजन आयनचे पृथक्करण होतं. ओके, त्यानंतर कॅलेंडरवर प्रश्न होता की, आणि ते बी काय 18 मे 2019ला कोणता वार होता, आणि हे तुम्हाला माहिती आहे की टेक्निक काय करायचं ते सांगणार नाही, ते मॅडम तुम्हाला शिकवून देतील, वर्षा मॅडम. ओके, आणि पुन्हा जो प्रश्न होता घर्षण, स्नायूशक्ती आणि वायू प्रतिकार ही कशाची उदाहरणं आहेत, अरे अर्थातच संपर्क शक्तीची उदाहरणं आहेत. ओके, संपर्क शक्तीचं उदाहरण आहे फ्रिक्शन. ओके, कॉन्टॅक्ट आल्यावरच फ्रिक्शन होत असतं ना, बरोबर. त्यानंतर जो चौथा प्रश्न होता मानवी रक्ताभिसरण संस्थामध्ये, त्यामध्ये काय खालीलपैकी कोणता विषारू वायू रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी करतं, अर्थात कार्बन डायऑक्साईड. अशा प्रकारचं प्रश्न जे आहे, म्हणजे इतर एक मोठा ट्विस्टच होता. तुम्हाला गणित बुद्धिमत्ता 2च प्रश्न, कॅलेंडर आणि ही बी, आणि ते बी चालता चालता बोलता बोलता सरळ सरळ नॉर्मल गणितावर. म्हणजे बघा काय नॉन टेक्निकल मॅटर करते का, तुम्हाला 20 प्रश्न. ओके, आता मी डिलीट करतो हे थोडं. 20 प्रश्न आहेत. आता मुद्दा आला, लक्षात घ्यायचं आहे. एवढं झालं. आता तुम्हाला आहेत 20 प्रश्न आणि 40 गुण. कशाला, नॉन टेक्निकलचं बोलणार आहे. तुमच्याकडून काय अपेक्षित करू शकतो मी,
18 मार्कापर्यंत तरी प्रश्नाचे उत्तर बरोबर येतील अशी अपेक्षा करतो. अरे पण तुम्ही मला एक सांगा, मी एवढं अपेक्षा काय करू नये तुमच्याकडून? MPSCकडे जर तुम्ही 30 पुस्तकं वाचत असाल, ती एवढा मोठा पसारा घेऊन बसत असाल, मग तुम्ही याच्याकडे का लक्ष देत नाही हे मला एक सांगा. नोकरी करायची मतलब आहे ना. आता देखील तलाठी गेलेले आहे, तलाठीच्या समकक्ष नाही, तलाठीपेक्षा एक वेतन श्रेणी जास्त आहे MPWला. ओके, तलाठीला जास्त काम आहे, तुम्हाला आहे काम कमी, परंतु तुमचं आरोग्याशी निगडीत असल्यामुळे 24x7 आवर्स तिथं अलर्ट राहावं लागतं, जी काही ड्युटीमध्ये आहे ती. परंतु नोकरी ही तलाठीपेक्षा हीच चांगली, एक लक्षात घ्या तुम्ही. आणि मी म्हणत नाही की तलाठी बिवू नका, पण तुम्ही जर ह्या परीक्षेला पात्र आहे तर तुम्ही ह्याच्याकडेच लक्ष द्या असं माझं म्हणणं आहे. परंतु तुम्ही तलाठीचा देखील फॉर्म भरावा. अद्याप अजून आपली कुठं परीक्षा जाणार आहे माहीत नाही, परंतु आपण 2026 TCSकडे राहिली तर त्या दृष्टीनं आत्तापासून तयारी करणार आहोत. कारण मी म्हणतो की कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. मीच का कन्सिस्टंटली तुम्हाला सांगू नये की काय करायला पाहिजे. ओके, हे झालं तुम्हाला सगळ्या गोष्टी नॉन टेक्निकलच्या. आता मुद्दा राहिला तांत्रिकचा. आता तांत्रिकचा अभ्यासक्रम 2023 आहे ते पाहणार आहोत. सरळ सरळ आचाराची सामान्य माहिती विचारलं होतं, जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, वेक्टर बॉर्न डिसीज आणि जलजन्य आजार. ओके, वॉटर बॉर्न डिसीज, त्यावरचे जे उपचार आहेत त्यावर विचारलं होतं, कोणते वेक्टर बॉर्न डिसीजवर आणि वॉटर बॉर्न डिसीजवरची. ओके, तुम्ही पुन्हा एकदा सांगतोय, मेंटरशिप प्रोग्राममध्ये डाटा PYQ एक प्रश्न जी आहे 2023चा, तो व्हिडिओ यूट्यूबवर पण आहे, ते अपलोड केलेला आहे, बघितला असेल. त्यानंतर PYQ अनालिसिस 2023चंच केलेलं ते पाहिलं असेल, आणि मेंटरशिप प्रोग्राममध्ये क्वेश्चन पेपर आहे ते सोडवलं असेल. ओके, आता बोलताना मला ते सांगणार होतं कारण हे लेक्चर जे आहे ते मेंटरशिप प्रोग्राममध्ये उपलब्ध आहे. ओके, मी तुम्हाला फी जी 249 घेणार आहे किंवा 149 घेणार आहे ते तुम्ही फक्त माझ्यासोबत संपर्कात आहेत याच्याशी असतील असं समजून घ्या. आणि PYQ आणि MCQ याचीच फी आहे म्हणून समजा. यूट्यूबवर मोस्टली लेक्चर आपण फ्रीमध्ये देणार आहोत. ओके, लेक्चरचं काही टेन्शन नाही, परंतु तुम्हाला नोकरी लागण्यासाठी काय पाहिजे हे मला माहीत आहे आणि रिझल्ट देखील दिलेला आहे. ओके, सर्वांची देखरेख, क्षमता, मॉनिटरिंग, निरीक्षण, प्रतिबंधात्मक उपाय, सर्व्हिलियन्स, ॲबिलिटी, मॉनिटरिंग, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ ऑल, आणि ते बी कोणते, वेक्टर बॉर्न डिसीज आणि वॉटर बॉर्न डिसीज. ओके, वेक्टर बॉर्न डिसीज आणि वॉटर बॉर्न डिसीज याचंच. ओके, आता त्यामध्ये MPW 2023ची जी प्रश्नपत्रिका होती त्यामध्ये अभ्यासक्रमाला अनुसरून 100% प्रश्न होते. ओके, 100% प्रश्न अभ्यासक्रमाला अनुसरून होते. आउट ऑफ द बॉक्स एकही प्रश्न नव्हता. आद्य अभ्यास आपल्याला आउट ऑफ द बॉक्स न करता जो सिलेबसला दिलेला आहे तोच करायचा आहे. आता पुढे पॉईंट बघायचा आहे तुम्हाला एकदम प्रश्न देतो. संकीर्ण म्हणजे संकीर्ण जरी असलं तरी ते वेगळा भाग आला, यांच्याशीच अप्रत्यक्षरित्या निगडीत आहे, ते आता तुम्हाला दिसून जाईल. हे बघितलं तुम्ही डायग्राम. ओके, जलजन्यावर 54% प्रश्न होते आणि कीटकजन्यावर 39% होते. आणि या दोघांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे आहे त्याचा संबंध ह्या संकीर्णमध्ये होता 60%. म्हणजे 100% प्रश्न जो होता सिलेबसला अनुसरून होता ते आता तुम्हाला इथे दिसून जाईल. ओके, बघा PYQ डाटा अनालिसिस देखील केलं होतं, जे विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे. परंतु तांत्रिक सह अभ्यास काय करायला पाहिजे, कोणते पॉईंट आजच्या तारखेला वाचलं पाहिजे याचा आपल्याला मुद्दा घ्यायचा आहे. डेंग्यूवर 8 प्रश्न होते, मलेरियावर 7 प्रश्न होते, पटकी कॉलरावर 5, अतिसारावर 4, विषमज्वरावर 8, जपानी इन्फ्लुएन्स म्हणजे जपानी मेंदुदावर 2, कालाजारावर 1, हिपॅटायटिसवर 8, हेतुरोगवर 7 प्रश्न, चिकनगुन्यावर 2, पोलिओवर 5, जॉर्डिसवर 2, अमांसवर 2 आणि लेप्टोस्पायरोसिसवर 4 होतं, लेशमॅनियासिसवर 1 होतं, डासवर 2 होते, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमावर 2 होतं, त्याआधी नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामवर होतं, गोलकृमी आजारवर 2, झिकावर 1 आणि संकीर्णमध्ये 8. आता त्यामध्ये व्यवस्थितरित्या ही जो तक्ता आहे तो दिलेला आहे, ही PDF मेंटरशिपमध्ये उपलब्ध होऊन जाईल. आता मी अभ्यास काय करताय, कोणत्या टॉपिकवर करायचे, अभ्यास कोणत्या गोष्टीवर करायचे ते लक्षात घ्या. सर्वप्रथम डेंग्यूचावर अभ्यास करायचे, मलेरिया, पटकी, अतिसार, विषमज्वर, जपानी मस्तिष्क शोध, कालाजार, हिपॅटायटिस, हत्तीरोग, चिकनगुनिया. ओके, त्यानंतर पोलिओ किंवा पोलिओमायलायटिस आणि जॉर्डिस, अमांश. ओके, त्यानंतर लेप्टोस्पायरोसिस, लेशमॅनियासिस, डास, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमावर अभ्यास करायचा, गोलकृमी आजार, झिका आणि संकीर्ण. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये फक्त सर्वप्रथम नॅशनल वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामवर हे करायचं आहे. हे एवढं सगळं अगोदर अभ्यास करायचा, पुन्हा जे अतिरिक्त पॉईंट आहेत ते तुम्हाला अभ्यास करायचे आहे. पुन्हा एकदा सांगतोय, आता तुम्हाला जे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी आहे तिचे मी प्रस्तावना रेडी केलेली आहे, तुम्हाला पाठवून दिलंच मी. आरोग्य विभाग तांत्रिक डायरी 6वी आवृत्ती, त्याच्यामध्ये अभ्यास काय करावा काय नाही हे सगळं मी व्हिडिओ बनवणार आहे. डायरी ही तुम्हाला वाचायची आहे. ओके, आणि GK जे ते आहे विजयपथचं जे पुस्तक आहे 1 लायनर टॅग केलेलं आहे, विजयपथचं TCS IBPS 1 लायनर स्वरूपातलं
वन लायनर स्वरूपात. ओके. त्यानंतर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं एक TCS IBPS प्रश्नसंच वर्गीकृत प्रश्नसंच आहे. TCS प्रश्नसंच वर्गीकृत स्वरूपात. म्हणजे त्याच्यात काय होईल, गणित बुद्धिमत्ता वर्गीकृत स्वरूपात हे पुस्तक आहे. त्यानंतर मराठीला तुम्ही जे तुमच्याकडे आहे तेच वापरा, इंग्लिशला बी तुमच्याकडे जे आहे तेच वापरायचे आहे, परंतु ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, शब्दसंग्रहाकडे फोकस करायचे आहे. शब्दसंग्रहकडे फोकस करणे, इंग्लिशमध्ये बी शब्दसंग्रहाकडे फोकस करणे. ओके. मॅथ रिझनिंगला फोकस करायचं नाही आहे, करायचं आहे, परंतु वरवरचे प्रश्न होते, परंतु त्याच्यावर 2च प्रश्न होते. आणि त्यांनी जे ॲप्टिट्यूडमध्ये म्हणलं होतं, काय म्हणलं होतं की जनरल सायन्स, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचे आहे, फिजिक्स, ओके, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याच्यावरती तुमचे जे वन लायनर स्वरूपात ह्या विजयपथमध्ये असतील प्रश्न ते वाचून घ्यायचे आहे. ओके. किंवा हे झालं ते वाचून घ्यायचे आहे. किंवा तुम्हाला अजून जर मिळाले, मी तर PYQ मध्ये टाकणार आहे, कारण हे ॲनालिसिसच केलं मी मेंटरशिप प्रोग्रामसाठी, त्यामुळे ते तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे. पुन्हा आता मराठी व्याकरण झालं, इंग्रजी झालं, आणि GK मध्ये तुम्हाला खूप मोठा अथंग महासागर आहे, त्यामुळे मी हेच सल्ला देत असतो. इंग्रजी झालं, मराठी झालं, आता कोणतं GK पण सांगितलं. आणि जे मेंटल आपलं गणित बुद्धिमत्तामध्ये त्याने सायन्स बी घुसवल्यामुळं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीकडे पण अभ्यास करा. आता ही आहे मागच्या गोष्टीवर अनुभवावरून हे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. ओके. त्यामुळं मी पुन्हा एकदा विनंती करतो, टू द एक्झाम पॉईंट अगोदर सर्व वाचायचे, जाहिरात येण्यापूर्वी आणि जाहिरात आल्यावर, आणि म्हणजे जाहिरात येण्यापूर्वी अगोदर हेच तयारी करून घ्या. पुन्हा वेळ मिळाल्यानंतर ह्युमन अॅनाटॉमी आहे, हे इतर ज्या गोष्टी आहेत ते वाचायच्या, कारण तुम्ही SI सायन्स इन्स्पेक्टरला देखील पात्र आहे. आपल्याला सगळ्याच अँगलनं वाचायचं आहे. आरोग्य विभाग, तांत्रिक तुम्हाला कुठलंही पुस्तक एकच वाचायचं आहे. एक जरी वाचलं तरी तुमचं बऱ्यापैकी कव्हर होईल. काही राहिलं असेल तर मेंटरशिपमध्ये कव्हर करून घेणार आहे. ओके. आणि टेलिग्राम चॅनल जे आहे ते आरोग्य एक्झाम हे टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि सगळी माहिती तुम्ही पाहू शकता. ही PDF देखील तिथं प्रॉपरली करून देतो. आता मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी असं तसंच PDF बनवून रेडी केलं. ओके. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.